अमरावतीमध्ये 100 पेक्षा अधिक महिलांना विषबाधा झालेली आहे। नांदगाव पेठ MIDCतील गोल्डन फायबर कंपनीतील ही सगळी घटना आहे। कंपनीमधील पाण्यातून विषबाधा झाल्याचा संशय, तर विषबाधा झालेल्यांवर सध्या अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। फक्त पाणीच पिलो, तिचं नाश्ता वगैरे केला नाही तर उलट्या, संडास, हे डोकं बिकं सगळं दुखत आहे। साधारणतः किती महिला आहेत तिथं तर खूप आहे सर। किती लोकांना झाला आतापर्यंत तुमचा अंदाज? अंदाज 100च्या जवळपास आहे तरी। कोणाला जास्त आहे, कोणाला कमी आहे। की सकाळी 9 वाजतापासूनचं प्रकरण 2 वाजून राहील, त्यांची शिफ्ट 3 वाजता सुटते। 2:45ला आम्ही तिथं पोहोचल्यावर पोलिसांनी नंतर तिथं घेऊन आलो। म्हणजे कंपनी स्वतः कोणतेही पाठवायसाठी काही तयार नव्हतं, मात्र इथं आल्यामुळं हे सर्व प्रकरण उघडकीस आलं। त्यांना एकाच वेळेस होणं म्हणजे काही त्यांनी सामूहिक जेवण नव्हतं तिथं, त्याच्यामुळे फूड पॉयझन काही विषय नाही, हे पाण्यातूनच झालं असा प्राथमिक अंदाज आहे। आणि त्या पाण्याचेच सिस्टम आमची भूमिका हीच राहील की त्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत त्यांची तब्येतीकडे लक्ष देणं अतिशय पहिलं प्राथमिकता आहे। त्याच्यानंतर जे जे काही करता येईल ते करू, पण शेवटी आम्ही कर्मचाऱ्याच्याच पाठीशी राहून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।